नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 7 आहे, ज्यामध्ये आपण ग्राम महसूल अधिकारी व इतर सर्व संवर्गांसाठीचे संपूर्ण काही PYQ बेस अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील किंवा तुम्ही आपले या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तिथून संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि हे सर्व काही PYQचे प्रश्न संपूर्ण मित्रांनो करूनच जा, कारण का जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत आणि तुम्हाला प्रिलिम्स एक्झाम जर क्रॅक करायचे असेल तर PYQला ॲनालिसिस करणं हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं मित्रांनो। त्यामुळे आपण प्रत्येक सब्जेक्ट व टॉपिकनुसारचे PYQ या ठिकाणी पाहत आहोत। व त्यासोबतच मित्रांनो आपण लाईव्ह सेशनमध्ये संपूर्ण काही अतिसंभव प्रश्नांचा मॅरेथॉन देखील आपण सिरीज लवकरच सुरू करणार आहोत। तर त्याची देखील तुम्हाला अपडेट जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही अपडेट जी की तुमच्याकडून मिस होणारी नसेल। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जे आहे काही IMP स्वरूपाचे भूगोल व अर्थशास्त्राचे PYQ बेस आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। यामध्ये PYQ प्लस एक्सपेक्टेड दोन्ही स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतील, त्यामुळे हे व्हिडिओ खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर यामधला पहा प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी काय म्हणतो, भारताने अंटार्क्टिकावर डॅश हे संशोधन केंद्र आहे। तर जे काही भारताचे काही जे अंटार्क्टिकावर जे संशोधन केंद्र स्थापन केलेलं आहे कोणतं, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं 4 मैत्री हे जे आहे थोडक्यामध्ये जे की संशोधन केंद्र जे की स्थापन केलेलं आहे। तर भारताने अंटार्क्टिकावर जे काही 3 संशोधन केंद्र स्थापन केलेले आहेत अंटार्क्टिका खंडावर, ज्यामध्ये पहिलं आहे दक्षिण गंगोत्री जे की 1983च्या वेळेस जे आहे जे की स्थापन केलं, जे की भारताचं पहिलं केंद्र होतं। आता ते बर्फाखाली गाडलं गेलेलं आहे। आणि जे दुसरं आहे जे की मैत्री जे की 1989 मध्ये, कधी तर 1989 मध्ये जे आहे जे की हे भारताचे दुसरे कायमस्वरूपी संशोधन केंद्र आहे। आणि तिसरं जे आहे जे की भारती हे आहे 2012 साली, हे जे आहे जे की भारताचं तिसरं आधुनिक केंद्र आहे। त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की 4 या ठिकाणी जे की होणार असेल। आता यामध्ये 2 पर्याय असे देखील आहेत ज्यांची उपग्रहांची नावे आहेत, ज्यामध्ये आर्यभट्ट आणि रोहिणी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की उपग्रहांची नावे आहेत। पर्यायामध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असे देखील पर्याय काही मिक्स केले जातात, परंतु आपला जर अभ्यास परिपूर्ण असेल तर याची अचूक उत्तरे आपण निवडू शकतो मित्रांनो। पर्याय नंबर 4 याचं उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 म्हणतो, काय म्हणतो पहा, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश या पिकांसाठी उत्कृष्ट आहे। तर कोण्या पिकांसाठी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की कापूस या पिकांसाठी जे आहे थोडक्यामध्ये उत्कृष्ट आहे। तर रेगूर मृदा म्हणजेच काळी मृदा, आपण त्याला ब्लॅक सॉइल असं म्हणतो। ही मृदा बेसाल्ट खडकाच्या अपक्षयाने जी की तयार होते। या जमिनीत जे काही चिकन मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची जी की क्षमता खूप जास्त असते। आणि ही मृदा कापसांच्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते, म्हणून तिला ब्लॅक कॉटन सॉइल असं देखील म्हणतात। म्हणून पर्याय नंबर याचं 4 जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल। आणि जे विद्यार्थी आपल्या ऑफलाईन PDF टेस्ट सिरीज बॅच संदर्भामध्ये जे विद्यार्थी मेसेज करत होते, तर मित्रांनो आपली आता ऑफलाईन टेस्ट सिरीजची बॅच देखील सुरू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व पदांसाठी जे ग्रुप C चे पद आहेत त्या सर्व पदांसाठी आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे, ज्यात तुम्हाला PDF टेस्ट प्लस OMR सीट देखील आता आपण उपलब्ध करून देत आहोत। ज्यामुळे जे आहे तुमची तयारी ही MPSCचा जे काही खऱ्याखुरा पेपर पॅटर्न आहे त्यानुसार संपूर्ण होणार असेल, ज्यात तुम्हाला प्रत्येकी प्रश्नांचं सुस्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। तर ज्यांना ऑफलाईन पद्धतीने PDF फॉर्मॅटमध्ये सर्व काही टेस्ट सिरीज हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सिरीजची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जे आहे सर्व PDF टेस्ट मागून घेऊ शकता। त्यामध्ये सुसविस्तर फुल लेंथी सर्व टेस्ट आपण उपलब्ध करून दिले आहेत, सोबत तुम्हाला OMR शीट देखील आपण प्रोव्हाइड करून दिलेली आहे। तर चांगल्या उत्तम तयारीसाठी तुम्ही आजच मित्रांनो आपल्या सेलाला व्हॉट्सअप करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पुढचा पहा तिसरा, जो की काय म्हणतो, योग्य जोड्या जुळवा। या ठिकाणी जोड्या ज्या आहेत ते जुळवायच्या आहेत आपल्याला। तर कशा प्रकारच्या जोड्या आहेत यामध्ये पहा, तर मुख्य नद्या आणि उपनदी यांच्या आपल्याला जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत। तर मुख्य नद्या कोणत्या आहेत, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या ज्या आहेत मुख्य नद्या आहेत। तर यांच्या उपनद्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि भूगोलामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट या स्वरूपाचेच प्रश्न जे आहेत जे विचारली जातात, त्यामुळे तुम्हाला नद्या उपनद्यांचा अभ्यास खूप डीपली असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। तर यामध्ये पहा, जे काही तापी नदी आहे तिची उपनदी कोणती आहे यापैकी, तर तापीची उपनदी जी आहे जे की
पांझरा ही नदी आहे, तर पांझरा ही तापीची एक महत्त्वपूर्ण उपनदी आहे. त्यानंतर गोदावरी, गोदावरीची कोणती उपनदी आहे, तर गोदावरीची उपनदी आहे जी की प्रवरा ही जी आहे, तर प्रवरा नदी अहमदनगर जिल्ह्यातून वाहते व गोदावरीला जाऊन जे आहे ते मिळते, त्यामुळे ही त्याची उपनदी आहे. भीमा, भीमाची उपनदी कोणती आहे, तर भीमाची उपनदी आहे इंद्रायणी ही जी आहे उपनदी आहे. इंद्रायणी नदी देहू आळंदीवरून वाहून भीमा नदीला जे आहे ते मिळते. त्यानंतर पुढे आहे जे काही कृष्णा, कृष्णा नदी जी उपनदी आहे ती आहे पंचगंगा नदी ही आहे, तर पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातून वाहून कृष्णा नदीला जे आहे ते जाऊन मिळते. तर यामध्ये पहा अचं 3, बचं जे आहे 4 आणि त्यानंतर कचं 2 आणि डचं 1, तर हे संपूर्ण पर्याय आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, तर हे जे आहे पर्याय नंबर आपल्याला जे की या ठिकाणी 1 मध्ये जे आहे ते पाहायला मिळतात. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर आपलं 1 या ठिकाणी अचूक उत्तर जे आहे ते होणार असेल. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या लावा प्रश्न हा 100% येतो. जे इतिहासाचा विषय असेल, भूगोल असेल किंवा अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, या सर्वांमध्ये तुम्हाला जोड्या लावा हा प्रश्न पाहायला मिळतो मित्रांनो. त्यामुळे तुमची तयारी ही बेसिक टू ॲडव्हान्स लेवल्समध्ये संपूर्ण असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न 4था असा आहे, पहा काय म्हणतो. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील परिसरात दाट लोकवस्ती आढळते, तर डॅश जे आहे परिसरामध्ये दाट लोकवस्ती आढळते, तर कोण्या भागामध्ये यापैकी आहे, द्वितीय श्रेणीचा व्यवसाय यापैकी कोण्या भागामध्ये जे की वाढलेला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड हा भाग आहे. तर द्वितीय श्रेणीचे व्यवसाय म्हणजेच की उद्योगधंदे व उत्पादन क्षेत्र, त्याला मॅन्युफॅक्चरिंग अँड आपण इंडस्ट्रियल सेक्टर असं म्हणतो, जे की उत्पादन क्षेत्र वाढलेलं आहे. तर पिंपरी चिंचवड हा पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख औद्योगिक पट्टा आहे. येथे ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योग मोठ्या प्रमाणावर जे की केंद्रित झाल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन दाट लोकवस्ती जी आहे ते झालेली आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 4 हे जे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पादनाची अंदाज पद्धत नाही, यापैकी कोणती अंदाज पद्धत नाही असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये उत्पादन पद्धत, आयात निर्यात पद्धत, आयात निर्यात, त्यानंतर उत्पादन पद्धती, त्यानंतर आहे जे की खर्च पद्धत, यापैकी कोणती नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर ब, जे की आयात निर्यात पद्धती हे जे आहे अंदाज पद्धत नाही. तर राष्ट्रीय उत्पन्न जे असतं, नॅशनल इन्कम मोजण्याच्या प्रमुख 3 अधिकृत पद्धती आहेत. कोणकोणत्या, ज्यामध्ये पहिला आहे उत्पादन पद्धती, हे जे आहे जे की पहिली पद्धत आहे. दुसरं आहे उत्पन्न पद्धती, ज्याला आपण इन्कम मेथॉड असं म्हणतो. आणि तिसरं जे आहे जे की खर्च पद्धती, ज्याला आपण एक्सपेंडिचर मेथॉड असं म्हणतो. तर पर्याय नंबर ब यापैकी नाही, म्हणून पर्याय नंबर जे की या ठिकाणचं ब म्हणजेच की फक्त आणि फक्त 3 हे जे आहे ते होणार असेल. फक्त ब हे याचं उत्तर होईल, म्हणजे पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल यापैकी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे, भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती, यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 या ठिकाणी याच्यावर जे आहे ती होती, म्हणजे की महालनोबिस प्रतिमान याच्यावर जे आहे थोडक्यामध्ये होती. तर महालनोबिस प्रतिमान. तर दुसरी पंचवार्षिक योजना कधी होती, कोणत्या कालांतरामध्ये झाली, तर दुसरी पंचवार्षिक योजनेचा जो काळ आहे तो 1956 ते 1961 या काळामध्ये आहे. आणि हे एक प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमानावर जे आहे थोडक्यामध्ये आधारित आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे जो की जोड्या लावा. या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत, ज्यात प्रमुख बँकेचं जे काही राष्ट्रीयकरण आणि त्यांच्या वर्षांच्या या ठिकाणी जोड्या आहेत. पहा या ठिकाणी कोणती जोडी कोणत्या सोबत मिळते, आणि त्यानंतर आपल्याला खाली जे आहे त्यांचं पर्यायमध्ये उत्तर निवडायचं आहे. तर प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण कोणत्या साली झालेलं आहे, जे प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण आहे तर ते झालेलं आहे जुलै 1969 या साली झालेलं आहे, पर्याय नंबर 3 मध्ये. तर 19 जुलै 1969 रोजी जे आहे 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, तर जे की सर्वात मोठं राष्ट्रीयकरण होतं. त्यानंतर ब आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांचं जे की स्थापना, जे काही RRBSची स्थापना आहे ती कधी झाली, तर ती झालेली आहे 1976च्या कायद्या अन्वये, RRB ॲक्ट 1976 या अंतर्गत जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर आहे इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर कधी झालं, तर ते झालेलं आहे जुलै 1955ला, म्हणजे की पर्याय नंबर 4 मध्ये या ठिकाणी येणारा असेल. तर 1 जुलै 1955 रोजी SBIची स्थापना झाली. कशातून झाली, तर इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेमध्ये रूपांतर झाले. पहिलं कोणती होती, इम्पेरियल बँक होती. त्यानंतर कोणता आहे नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल कधी जो काही नरसिंह समितीचा अहवाल कधी जो की स्थापन झाला किंवा कधी देण्यात आला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 1998ला. तर दुसरी नरसिंहम समिती जी आहे 1998 मध्ये स्थापन झाली होती, आणि तेव्हा जे आहे त्याचा अहवाल होता. तर अशा प्रकारे याच्या जोड्या आहेत. म्हणजेच काय, तर पहिल्याचं 3,
ब चं 1, क चं 4 आणि ड चं 2 या प्रकारे जोड्या आहेत. तर या जोड्या आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, तर जे की पर्याय नंबर या ठिकाणी 2 मध्ये जे आहे ते पाहायला मिळतात. पर्याय नंबर याचं 2 याचं जे आहे अचूक जे काही उत्तर होणारं असेल. मित्रांनो, जोड्या लावामध्ये तुम्हाला कोणताही इसवी सन वर्ष किंवा प्रमुख नेत्यांची माहिती, नद्या, उपनद्या किंवा प्रमुख शहरे याबद्दल कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे संपूर्ण काही तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 8वा असा आहे, भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्य मोजमाप करण्यासाठी काम करते यापैकी? त्याच उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की नियोजन आयोग हे जे आहे ते करते. तर नियोजन आयोग सध्याचं काय आहे, तर नियोजन आयोग सध्याचं जे की नीती आयोग म्हणून जे आपण त्याला ओळखतो आणि हे जे आहे ते सर्व काम करते. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे जो की 9वा, खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर यापैकी कोणता आहे? त्याच उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम हे जे आहे ते करण्यात आलेला आहे. तर ज्याला आपण SEEUY असं देखील म्हणतो, म्हणजे की सेल्फ एम्प्लॉयमेंट फॉर एज्युकेटेड अनएम्प्लॉयड यूथ हा प्रोग्राम आहे, हा कार्यक्रम आहे जो की 1983-84 मध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला होता. नंतर मग हे ऑक्टोबर 1993ला, कधी तर ऑक्टोबर 1993 मध्ये जे आहे पंतप्रधान रोजगार योजनेमध्ये हा कार्यक्रम पुढे जो आहे तो विलीन करण्यात आलेला होता. त्यामुळे हे देखील IMP आहे. त्यानंतरचा प्रश्न 10वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यापासून जास्त जलविद्युत निर्मित होते? तर यापैकी कोणत्या जे काही जलविद्युत निर्मिती? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या यांच्यापासून जे आहे सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होते. तर पश्चिम घाटातून अरबी समुद्राकडे वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या अत्यंत तीव्र उतारावरून वाहतात आणि त्यांचा वेग जो आहे थोडक्यामध्ये जास्त असतो आणि या नद्यांवर धबधबे व तीव्र उतारा असल्यामुळे जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत जे काही अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते. म्हणून पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या MPSC तलाठी पद भरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शन जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत व त्यासोबतच जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काय मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंग मध्ये पेपर सोडणं अवघड होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले युट्यूब सिरीजचे किंवा युट्यूब क्लासेसचे PDF आहेत, ई-बुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅच मध्ये आपण मोफत मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल तर मित्रांनो तुम्ही प्रिलिम्सच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही आपली एकमेव टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हवे असतील त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये इनरोल करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना PDF फॉर्मॅटमध्ये प्लस OMR शीट देखील हवा असेल त्यांनी आपल्या लगेचच्या लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणाहून जे आहे ते संपूर्ण आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा काय म्हणतो पहा 11वा, महाराष्ट्रातील लघुउद्योग व त्यांची ठिकाणे
यांची योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, लघुउद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला लघुउद्योग आणि ठिकाणी यांची 2 स्तंभ आहेत. अ स्तंभामध्ये लघुउद्योग आहेत आणि ब स्तंभामध्ये त्यांची ठिकाणे आहेत. तर या ठिकाणी जोड्या ज्या आहेत ते जुळवायच्या आहेत. तर पहा जे काही लघुउद्योग आहे, चादराचा लघुउद्योग हा कोणत्या ठिकाणी येतो, तर जे आहे सोलापूर शहरामध्ये, जे की सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहेत व त्यांना GI टॅग देखील आहे. त्यानंतर हिमरी शाल कशासाठी प्रसिद्ध आहेत, हिमरू शाल आपण त्याला म्हणतो. तर हिमरू शाल जे आहे थोडक्यामध्ये जे की औरंगाबाद, जे की छत्रपती संभाजीनगर हिमरू व पैठणी शालीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर लाकडी खेळणी हे कशासाठी, तर लाकडी खेळणी जी आहे सावंतवाडी, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर रेशीम साड्या कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर नागपूर. तर तसेच इथे येवला पैठण हे देखील आहे. तर हे झाल्या यांच्या संपूर्ण काही जोड्या जे की लघुउद्योग आणि ठिकाणांच्या. तर ह्या रिसेंटली देखील डबल रिपीट हे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तर मग क्रम कसा बनत आहे, जे की अ चं 3, ब चं 4, सी चं 2 आणि ड चं 1 या प्रकारे बनत आहे, जे की पर्याय नंबर आपल्याला 1 मध्ये जे आहे ते पाहायला मिळतो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा असा आहे पुढचा, जे की परत जोड्या लावायचा आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय उद्याने आणि त्याच्या संबंधित जिल्हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर उद्याने जिल्ह्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर तांडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते की कोण्या शहरामध्ये किंवा कोण्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जे की तांडोबा हे जे आहे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये येतं, म्हणजे पर्याय नंबर 3. पेंच राष्ट्रीय उद्यान जे की नागपूरमध्ये येतं. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदियामध्ये आहे आणि गुंगामळ राष्ट्रीय उद्यान जे की अमरावती येथे जे आहे थोडक्यामध्ये आहे. अमरावती जे काही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचाच हा एक भाग आहे, म्हणून याचं जोडी काय होईल, तर अमरावती हे जे आहे ते होणार असेल. तर जोडी क्रम कसा बनलेला आहे याचा, तर याचा आहे अ चं 3, ब चं 1, सी चं 4 आणि ड चं 2 या प्रकारे बनलेला आहे, जो की हा क्रम आपल्याला काय पाहायला मिळतो, तर हा क्रम जो आहे थोडक्यात पर्याय नंबर आपला 4 मध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर याचं 4 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि एक्झॅक्ट अशा स्वरूपाचे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. जर तुम्हाला प्रिलिम्स क्रॅक करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं हे अतिशय इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे मित्रांनो सध्याला 499 मध्ये आपले ऑनलाईन प्लस तुम्हाला PDF हे दोन्ही टेस्ट मित्रांनो तुम्ही वेगवेगळे घेतला तर 499 मध्ये तुम्हाला जे आहे संपूर्ण सोयीस्कर पद्धतीने आपण प्रोव्हाइड करून देत आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना कुणालाही जॉईन करून चांगली तयारी करायची असेल, जास्तीत जास्त प्रश्नांचा प्रॅक्टिस करायचा असेल आणि खऱ्याखुऱ्या पेपरचा अनुभव घ्यायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही मेसेज करून मिळू शकता किंवा तुम्ही आपली लगेच ऑफिशियली ॲप डाउनलोड करून देखील त्या ठिकाणी इनरोल करू शकता. त्यानंतरचा प्रश्न 13वा काय म्हणतो पहा, डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वीकडील जिब्राल्टर जे की म्हणत असत, तर या ठिकाणी जिब्राल्टर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की रायगड याला जे आहे ते म्हणत होते. तर रायगड किल्ल्याची अद्वितीय भौगोलिक रचना, भक्कम तटबंदी आणि दुर्गमता यामुळे इंग्रजांनी या किल्ल्याला गिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हणजे की पूर्वेकडील जो काही जिब्राल्टर अशी जी उपमा दिलेली होती. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 14वा, डॅश मुद्द्याने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे, तर कोण्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की गाळाची मृदा याच्याने जे आहे ते व्यापलेला आहे. तर गाळाची मृदा ही भारतातील सर्वात जास्त विस्तार असणारी मृदा आहे आणि ही मृदा एकूण क्षेत्राच्या सुमारे 40 ते 43% भाग जो आहे तो व्यापते आणि ही मृदा प्रामुख्याने उत्तर भारतातील मैदाने आणि किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आढळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे 15वा, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतराग आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की सातपुडा आणि गाविलगड हे जे आहे थोडक्यामध्ये टेकड्या आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्वेकडील अमरावती जिल्ह्यातील भागास गाविलगड टेकड्या असं जे आहे ते म्हणतात, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 16वा, डॅश हुगळी नदी डॅश नदीचा वितरिका आहे, तर कोणती, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 3 या ठिकाणी पहा पर्याय नंबर 3 हे जे आहे ते उत्तर याचं होणार असेल. म्हणजेच की गंगा नदीची जी आहे जी की वितरिका आहे, तर हुगळी नदी ही गंगा नदीची वितरिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय नंबर 3 याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न, भारतातील डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे, तर यामध्ये बॉक्साईटचं म्हटलेलं आहे.
तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की एक झारखंड हे जे आहे बॉक्साईटचं उत्पादन करणारं प्रमुख राज्य आहे. परंतु जे मुख्यतः विशेष राज्य आहे ते ओडिसा आहे मित्रांनो. ओडिसा हे राज्य आहे, परंतु ओडिसा जे की पर्यायामध्ये उपलब्ध नसल्यामुळे जे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे जे की झारखंड, हे याचं उत्तर आपण या ठिकाणी गृहीत धरणार आहोत. जर पर्यायामध्ये यामध्ये आपल्याला ओडिसा दिसेल तर ओडिसा हे बॉक्साईटचं उत्पादन करणारं प्रमुख राज्य म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. तुम्ही त्याचं उत्तर अचूक पद्धतीने निवडू शकता. त्यानंतर 18वा प्रश्न, ऑपरेशन फ्लड योजना ही डॅशशी संबंधित आहे, तर कशाची? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की दुधाशी संबंधित ही योजना आहे. तर ऑपरेशन फ्लड ही 1970 मध्ये सुरू झालेली जगातील सर्वात मोठी दुग्ध व्यवसाय विकास योजना, म्हणजे त्याला आपण धवल क्रांती असं जे आहे ते म्हणतो, आणि ही होती. आणि या योजनेचं जनक जे आहे डॉक्टर वर्गीस कुरियन हे जे आहे थोडक्यामध्ये होते. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतर प्रश्न 19वा, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश या नदीवर आहे, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की कावेरी या जे आहे नदीवर आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की सुंदरबन हा जो आहे थोडक्यामध्ये सर्वात मोठा हा त्रिभुज प्रदेश आहे. तर सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मुखाशी बनलेला जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. आणि हा प्रदेश भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात पसरलेला असून तेथील सुंदर वृक्षांवर व रॉयल बेंगॉल टायगर यासाठी जो की हा प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न 21वा, लेखापरीक्षण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, निश्चित किंवा लवचिक हे जे आहे ते असतात. तर ऑडिट प्रोग्राम तयार करताना तो निश्चित म्हणजे की फिक्स्ड किंवा लवचिक फ्लेक्झिबल स्वरूपाचे असू शकतात. आपण पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल. त्यानंतर 22वा प्रश्न, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचा खालील कोणते लाभार्थी आहेत यापैकी? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे, ज्याला आपण IRDP असं देखील म्हणतो, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे तुम्ही कुठेही तुमच्या गावामध्ये देखील वाचलेला असाल. तर याचे लाभार्थी कोण असतात? तर याचे जे लाभार्थी कोण आहेत तर याचे आहेत अल्पभूधारक शेतकरी, त्यानंतर आहे अत्य अल्पभूधारक शेतकरी, आणि त्यानंतर आहेत भूमिहीन शेतकरी, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की IRDPचे लाभार्थी आहेत. तर याची जी IRDPची जी आहे सुरुवात 1978-1979 मध्ये सुरू झालेल्या ग्रामीण भारतातील गरिबी निर्मूलन कार्यक्रमामध्ये जे की थोडक्यामध्ये झाली, आणि याची मुख्य लक्ष जे की अल्पभूधारक शेतकरी, अत्यंत भूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी व ग्रामीण कारागीर हे जे थोडक्यामध्ये होते. परंतु यामध्ये जे काही लाभार्थी नव्हते म्हणजे की जे की मोठे शेतकरी नव्हते, म्हणजे की ABC, तर पर्याय आपल्याला कायामध्ये पाहायला मिळतो? तर पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर पर्याय नंबर 3 याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा असा आहे, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाची स्पष्टीकरण दिलेली असते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, महसुली, यामध्ये जे थोडक्यामध्ये जो की दिलेलं असतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचं काम कोणता आयोग करतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की वित्त आयोग हे जे आहे ते करतं. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी राष्ट्रपतीद्वारे वित्त आयोगाची स्थापना केली जाते. केंद्र व राज्यामध्ये करांच्या उत्पन्नाचे व आणि आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याची शिफारस करणे हे वित्त आयोगाचं मुख्य जे आहे ते काम असतं. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की कर व करेतर महसूल, म्हणजेच काय? तर टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे जे आहे थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे की होणार असेल. तर यामध्ये तुम्हाला डीप जर सांगायचं झालं, जे काही राजकोषीय धोरण असतात हे सरकारची धोरण असते, ज्यामध्ये सरकारची जमा, खर्च, कर प्रणाली, कर्ज आणि अर्थसंकल्पांचा समावेश होतो. तर बँक दर, ज्यामध्ये प्रत्यक्ष कारवाई किंवा राखीव निधीचे प्रमाण, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जे काही मसुदा जे काही संबंधीमध्ये असते, त्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो, त्याच्याशी हे संबंधित असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, मानवी साधन संपत्तीचा विकास, ज्याला आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं म्हणतो, याच्याशी हा संबंधित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे 27वा, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कोणता आर्थिक समस्या जी की निर्माण होते?
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की किंमत पातळीत वाढ हे जे आहे ते होते, ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणजे की महागाई असं म्हणतो. तुटीचा अर्थसंकल्प भरून काढण्यासाठी सरकार रिझर्व्ह बँकांकडून नवीन नोटा छापून घेते किंवा कर्ज जे आहे ते घेते. यामुळे बाजारातील पैशांचा पुरवठा वाढतो, पण त्या प्रमाणात वस्तूंचे उत्पादन वाढले नाही तर मागणी वाढून महागाई किंवा जे आहे किंमत पातळीत जे की वाढ निर्माण होते, ज्याला आपण इन्फ्लेशन असं जे आहे ते म्हणतो. पर्याय नंबर जे की 3 याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 27 क्वेश्चन जे काही जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सवरचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हे सर्व प्रश्न आवडले असतील तर नक्की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ऑनलाईन किंवा मित्रांनो PDF फॉर्मॅटची टेस्ट घेतली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या ॲपद्वारे किंवा व्हॉट्सअप सेलरद्वारे मित्रांनो तुम्ही ते संपूर्ण काही मिळू शकता आणि तलाठी भरती व ग्रुप सी प्रिलिमसाठी चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. आणि मित्रांनो लाईव्ह मॅरेथॉनसाठी जर तुम्हाला लवकरात लवकर लाईव्ह मॅरेथॉनची तयारी करायची असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण लवकरच संपूर्ण काही लाईव्ह मॅरेथॉनची सिरीज आहे मित्रांनो आपण सुरू करू. तर असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.